मला पडक्या बाजूच्या माणसाने फसवलं. नारळ फोडल्यावर काय मत पडलं का देवासने? नाही. तर माझं 7,000 गुंतले ते म्हणलं मला त्या मागं फिरावं लागलं. माझ्या अंगात माझी कपडे त्याच्या अंगात घालायची आणि आपलं जायचं. ती संध्याकाळी मग रामा म्हणून हाक मारायची, मी लक्ष्मण. सारा नसलं तरी सुद्धा त्यांच्यात हाताने घेऊन खायचं सगळं. तसलं काय खाण्याबाबतीत नव्हतं व काय. दूध असो दही असो ताक असो हातानेच घेऊन खायचं आपलं. लोकांच्यात काय बाया चांगल्या होत्या, कामं करायचं, काम केल्याशिवाय कोणी देत आहे खायला. ही निवडून पार्टीचा माणूस आहे, ह्याचा निवडून आलेला. मी पडक्या बाजूला, पण खरं दोघाच आहे. मला पडक्या बाजूच्या माणसाने फसवलं. कसं केलं? मतदान लागलं गावातलं. ही गेला एका बाजूला पार्टीला, मी एका बाजूला. मग 12 वाजता मी झोपलो होतो. आला की म्हणला ते ह्याचे पैसे नसते ते भरीत मतदानाला उभं राहायला. ते काय म्हणते ते खणपट्टी, मला 7,000 रुपये दे की म्हणला. खणपट्टी भरीसवर दिली 7,000 हातावर. आणि झालं की पुन्हा मतदान हे झालं. ही एका पार्टीला मी एका पार्टीला. ह्या निवडून आले ना. आम्ही गेलो माड्यात पेट्या फुटायची त्या दिवशी. म्हणला पेट्या ना आम्ही स्वप्नार कुठं आहे? मी म्हणलं गेला ती गुलाल आला. ते आम्ही खरं बोलत होतो. आपा म्हणलं तुम्हाला पाडते ते. माणसाचं डोकं करता माणूस लाल भडक डोळं केलं. मग पदयात्रा काढली. पदयात्रा काढल्यावर नारळ फोडल्यावर काय मत पडलं का देवासने? नाही. मग सगळं नारळ फोडलं हे केलं की ते आम्ही आधी पडतो म्हणून त्यानं पदयात्रा काढली. आपला आलो बाबा नाड्यात पेट्या फोडल्या फुटायच्या ते आम्ही मी ते मला का आता माझं 7,000 गुंतले ते म्हणलं मला त्या मागं फिरावं लागलं. मत त्यालाच दिलं, पण पडल्यावर नाराज होईल का ना? आपण पैसे तर आपले माझं ते पैसे सगळं बोललं शेवटी. ती माणूसच मरून गेला पडल्यावर टेन्शन आल्यावर. कसं करता? मग ही गेला तेव्हा गुलाल द्यायला. ही महादेवा देवळा पैसे आधी ही गुलाल द्यायला मिरवणूक फिरवणूक. आम्ही भाड्यानं पुन्हा टेम्पो केला ना आलो मागणं तर ह्यांची नाचायचा धिंगाणा उठला. आपण गेला त्याच्या घरी आम्ही आपल्या घरी गेलो. असं झालं. मतदानाचं इतकं वाईट गाव गुंडाळी. पुढारी कुठलाच चांगला नाही, कुठलाच. तुम्ही दोघ जण आवळे जवळ आहे ना, जुळ म्हणाय तुम्हाला. कधी जायचं जन्म तुम्हाला माहिती का? आठवतं काय? फक्त 72ला 20 वर्षाचं होतो. होय. कसा होता तुमचा जुना काळ ते? म्हणजे आधी मला हे सांगा, त्यावेळेस तुमच्या लहानपणी तुम्ही जुळ आहेत, मग तुमचे काय पोर काय टिंगल टावळे चेष्टा मस्करी करायची का? माझी लई करते. काय करायची नेमकी? गुरावर आता दोघं बी गरीब असल्यामुळे लोकांच्या गुरावर होतो. मग फसवायसाठी दोघं जण हिथं कापड बदलायची. पहिल्या लांड्या चेड्या तपकिरी, हितवर छटणी. बरं. मग हिथं गुरा केलं मग बदली जायचं या घराला जायचं म्हणलं की दोघं त्यांची कापडं माझ्या अंगात माझी कपडे त्याच्या अंगात घालायची आणि आपलं जायचं. ती संध्याकाळी मग रामा म्हणून हाक मारायची, मी लक्ष्मण. अशी फसायची. हो. बरं. तसं कशासाठी काय का बरं करायचं असं तुम्ही? मदाम करायचं दोघांनी मिळून. ती बायाने बी तसंच हाक मारायची, रामा आम्ही रामा नव लक्ष्मण. कापडं ती बदलले माळावर आम्ही म्हणायचो. असं करायचं. फोटो बोलायचं नाही गावात. आई वडील ओळखायची का तुम्हाला? होय. आई वडील ओळखायचं का? होय होय. कशी ओळखायची? त्यांना ह्याच्या पैसे त्यांना जन्म द्यायला त्यांना ओळखूच येत होती नक्कीच. लहानपणी हे तीळ दिसत याला इथं कोच होती हो इथं. बारक्यापणी दगडावर पडला होता. त्याच्याहून त्या कुचीहून रामा हाय ना कोच कपाळावर आहे. वडील कशी ओळखायचे लहानपणी वगैरे? आई वडील कशी ओळखायचे? वडील लहानपणी वाढलं आमचं लवकर. आम्ही जरा कळायला लागल्या वडील वाढलं. आम्हाला चांगलं थोडं कळायला लागले वडील. 20 वर्ष झालं वाढलं. 20. बर. शाळेत गेलता का तुम्ही? नाही, शाळेत म्हणजे कसलं नाही. बघायला सुद्धा गेलो पायरी चाललो नाही शाळेत. अपघात दिलं लय अपघात राव. तसलं बघायला सुद्धा माहित नाही. आता नाही तसलं काळ. 60 रुपयाला लोक साल काढलंय 12 महिन्याचं. 60 रुपयाला किती रोज हजेरी पडली आम्हाला दोघाला बी. 60-60च लोकांची गोरा काय. आई बापाची गरिबी होती.
आता काय झालं बघा, मी 35 लाखाचा बंगला बांधलाय, हिर पाळली, पोरग ह्या जंगलातच मेलं माझं वीज पडून. पुरीला सुनेला एक लिकरू, पोरग आणि पोरगी आहे, पण आपण घाबरलो नाही, काम करून दावलंय सगळं. ही भाऊ याला इच्छा सगळ्यापेक्षा श्रेष्ठ केलंय मी. चालदारनंतर ते काम काय असायची सालावरती? गुर दाखवत होतो आम्ही, बैल हाणायची, पेरायची. धरायची काय बी करायची. पहिलं इंजिन निघाली, पहिल्या मोठा होत्या, मोठ हाणली म्या. मोठ हाणल्यावर पुन्हा विहीन आली, विहीन पुन्हा इंजिनावर भरून पुन्हा लाईटी आली. आता मोठ कुठं आणली? हिरीवर कोणाची होती वीर? आपली बरं. होय, मागं सारायची, असं दाबायचे, कासरा सोडायचा, सुंदर पाया खालच्या, मूठ भरायची. पहिला कातडी मोठा होत्या, 4 बैलाची होती, दोंडग्याची होती. मोटर गाणी म्हणायचं का? होय, म्हणाय मोटरची गाणी. आता कुठलं राहू दे, म्हणाय जमत नाही गाणं. मी लय दिवस मोठ हाणली नाही, मग आपल्याला गाणं गाणं बी येत नाही. नाही नाही गाणे आपण मोठं नादायचं हाणली बाबा. नाही. एका दुसरं म्हणाय. नाही, आपण म्हणलोच नाही. कुळवा मी हाणला, बैल केली, पण गाणं म्हणून का म्हणलं हे कुळवावर? कुळवा सुद्धा नाही. का बरं? नाही, गपचिपच दोघं. गपची बैल लय दुसरा हाणला. पेरणारा गीत गाऊन हाणायचं, आम्ही रसने हाणायचो. पेरणारा आम्ही भरपूर गाणं सांगतो म्हणायचो. तिथं काम. पण आपल्याला येतच नव्हतं, आम्ही मुकटच रस्ता हाणायचो. बाप मिसकर हे आमच्या संग असं त्याला म्हणायचं गाणं म्हण सारखं. लय लय गाणं म्हणायचो. मोठ हाणली, नांगूर हाणलाय, सगळं नांगर केलं. बैल बांधले आम्ही. लय बैला धंदा केला. कसा माहिती होता पहिला काळ, कसा होता तुमचा? काय आता बैल हाणायची लोकांच्या सालावर बैलावर होतो, दोघे बी होतो लोकांच्यात. 250 रुपयाला साल बैलावर, गोरावर 60 रुपयाला. बर. पहिले मंजुऱ्या नव्हत्या, हजेऱ्या नव्हत्या, हजेऱ्या काहीच नव्हत्या. निस्तील उभाडायची आम्हाला. ती आणला ताण खायला नाही, ज्याने आपल्याला चढलंय त्याला खरं बोलतोय, लाबाड बोलायचं नाही. पण त्याच्यापाशी नाही. खाय प्यायला काय असायचं पहिलं? काय मकाच्या भाकरी, ज्वारीच्या, बाजरी असल्या भाकरी. ज्वारी कुठली नव्हती, लय मका देशी मका आपली पांढरी. बर. त्याच्या भाकरी, दूध, मका, ही ताक. पहिले ताक असायची, असली जर्सी नव्हती पहिले, मसूर आणि देशी गुड. साला नसलं तरी सुद्धा त्यांच्यात हाताने घेऊन खायचं सगळं. तसलं काय खाण्याबाबतीत नव्हतं हो काय. दूध असो, दही असो, ताक असो, हातानेच घेऊन खायचं आपलं. लोकांच्यात काय बाया चांगल्या होत्या, कामं करायचं, काम केल्याशिवाय कोणी देत आहे खायला.